नका करू माझी तटा मामाजी तुमच्यावरची लागेल बटा नका करू माझी तटा मामाजी तुमच्यावर लागेल बटा ताराबाई ह्या माझ्या बहिणीचा घर आता गरीब आहे पण संस्कारी आहे. अगं माझी एकुलती एक बहीण आहे, लाडावलेली बहीण. आता बहीण नाही आहे, बहीण नाही, आमची भाऊजी सुद्धा नाही, पण माझा भाचा आणि भाऊ हे दोघं तिथे असतात. माझा भाचा कबाड कष्ट करतोय, मोलमजुरी करतोय आणि त्या पैशातून ह्या संसार रूपी रथ आनंदाने हाकतो. दोन भावंडांचं अगदी सुखाने संसार चाललाय. पण भासाची कुठं गेलं दिसत नाही. अरे हाच गाव हाच घर. नाही नाही हाच घर. भासाची कुठं दिसत नाही. मी आवाज मारतो. भासाजी, हो भासाजी, भासाजी बाहेर तर गेले नाहीत ना. हो नमस्कार मामाजी, अचानक तुम्ही आणि गरीब भाषाची कधीच
आठवण नाही झाली ना, कशी काय आठवण झाली पण? होय, बरोबर आहे, तुमचंही बरोबर आहे भाचा. कारण आजपर्यंत मी तुमच्या घरी कधीही आलो नव्हतो, आज मला यावं लागलं. आणि कारणही तसंच. आता तुम्हाला वाईट वाटत असेल की हा मामा आजपर्यंत माझ्या घरी आला नाही आणि आज अचानक कसं काय आला. हो वासाजी, तुमचे बाबा जेव्हा देवाघरी गेलेत ना, त्यावेळेस मी येऊ शकलो नाही, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. हो भासाजी, तुमचे बाबा स्वर्गवासी झाले ना, त्यावेळेस मी सुद्धा अतिशय बिमार होतो आणि मला दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं होतं, त्यामुळे मी येऊ शकलो नाही, त्याबद्दल क्षमा हो सर. ठीक आहे, कसं काय होणार? आज माझ्या घरी तुमचं पाऊल पडलं. बसा ताई. अगं ए ताई, अगं चाय घेऊन ये बरं. भासाजी, कसं काय मग? सर्व मजेत ना? तुमच्या आशीर्वादानं सगळंच काही सुखरूप आहे बरं. मी काय म्हणते बोला ना सर. की तुम्ही अचानक कसं काही म्हणजे येणं? होय, आता मी सरळ मुद्द्यावरच येतोय भासाजी. हे बघा, यावर्षी आमच्या सुरेशचं लग्न करायचं असं मी ठरवलंय आणि त्यासाठी आमची भाची आहे ना संगीता, तिचाच हात मागण्याकरता मी इथं आलो. तर ती तयारी आहे ना? मी सुद्धा माझ्या ताईचं लग्न करायचं ठरवलं होतं आणि माझ्या ताईला खर्च तुम्ही मागणी घालायला आला. होय भासाजी, त्या करतात मी आलोय तुमच्या गावाला. आणि हे बघा, तर मामाजी, आम्ही काय फटके फुटके गरीब लोक, तुम्ही श्रीमंत माझ्या ताईला कराल का? भासाजी, गरीब श्रीमंतीचा भेद माझ्या जवळ नाही,